हाय गाईस, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहे गाणगापूरला दत्त महाराजांचे दर्शन घ्यायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पण याच व्हिडिओमध्ये दर्शन होईल. तर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता आपण मंदिरात जाऊया. आणि आता आम्ही सकाळी सकाळी आलो आहे, त्याच्यामुळे दुकानं पण बंद आहेत आणि गर्दी पण कमी आहे. आता आपण आत आलेलो आहे आणि गर्दी एकदमच कमी आहे. तर आता आपण जाऊया दर्शन घ्यायला, पण त्याच्या आधी आपल्याला टी व्हीवरती पण दर्शन होतं आहे. तर लाईन आता अजिबात नाही आहे, म्हणजे 5 मिनटात दर्शन होतं आहे. आता सकाळचा वेळ आहे त्यामुळे गर्दी एकदमच कमी आहे. आणि मंदिर पण बघा किती जुनं आहे आणि इथे दुसरे पण असे देवांचे वगैरे मूर्त्या पण केलेल्या आहेत. तर आता आपल्याला काही मिनिटातच दर्शन होईल. तर गाईज फायनली आपल्याला पण दर्शन झालं आहे आणि बघा तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दर्शन झालं असेल दत्त महाराजांचं. आपलं आता दर्शन घेऊन झालं आहे आणि आता आपण थोड्या वेळाने मठाच्या इथे जाणार आहे. तर हे बघा टी व्हीमध्ये पण परत एकदा दर्शन होत असेल आणि पादुकांचं पण दर्शन होतं आहे टी व्हीमध्ये. तर तुम्हाला पण कधी इथे दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सकाळच्या टायमिंगला या, म्हणजे तुम्हाला पण लवकर दर्शन भेटेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण आता परत मठात आलो आहे, कारण आज आपण इथून अक्कलकोटला जायला निघणार आहे आणि पालखीसोबतच जाणार आहे. अक्कलकोटपर्यंत पालखी ट्रकनी जाणार आणि आम्ही सगळे बसनी. आणि अक्कलकोटच्या नंतर तिथून चालत जाणार पुढे वाशिंदपर्यंत पालखी. ते पण अक्कलकोट ते सोलापूर जवळजवळ आहे, तर तिथपर्यंतचे व्हिडिओ पण येतील पालखीचे पण. तर ते पण नक्की बघा आणि अक्कलकोटचे पण व्लॉग येतील. तर ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर ही बघा, ही आहे पालखी. तर ही इथून वाशिंदपर्यंत जाणार आहे. तर यावर्षी 25वे वर्ष असल्यामुळे पूर्ण चांदीची पालखी केलेली आहे. तर आपल्याला पालखीचे पण दर्शन झालेले आहे. दर 5 वर्षांनी ही पालखी निघते गाणगापूर ते वाशिंदपर्यंत चालत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच पुढचे पण व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.